महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात दूध उत्पादकांसाठी मोठी घोषणा झाली आहे। गाय दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदानाची घोषणा झाली आहे। जुलैपासून हे अनुदान दिलं जाणार आहे। म्हणजे 9 लाख लिटर क्षमतेचं असणारं महानंदाचा प्लांट शेवटी आज अध्यक्ष महोदय 64,000 लिटर फक्त दूध हाताळते आणि म्हणून याच्यामध्ये महानंदाचा ब्रँड बदलणार आहे। आपण मदर डेअरीला काय देणार आहोत अध्यक्ष महोदय भूमिका अजिबात नाही। अटी शर्तीमध्ये याच्यामध्ये महानंदाचं पुनर्जीवन करताना महानंदा हा ब्रँड हाच वापरावा लागेल, याच्यामध्ये आपण प्रमुख अटी घातलेली आहे। त्यामुळे ब्रँड बदलण्याचा प्रश्न नाही। अध्यक्ष महोदय, महानंदाच्या जागेमध्ये यंत्रसामुग्रीचे शासनाच्या परवानगीशिवाय कोणते हक्क अध्यक्ष महोदय त्यांना बदलता येणार नाहीत। सरकारने दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळत 15,000 टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिल्याची टीका अजित नवलेंनी केली। मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना ही 15,000 टन दुधाची पावडर का आयात केली गेली याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर हे केंद्र सरकारकडे नाहीये। दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय केंद्र सरकारनं तातडीने मागे घ्यावा। देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशा प्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून 2 रुपये कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।